सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात एकाची दगडाने ठेचून हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला। या वादातून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो देखील गंभीर जखमी अवस्थेत आहे। मृतकाचे नाव शांताराम शिवराम कोपनारायण असल्याचं पुढे आलंय। या घटनेमुळे सर्वोपचार रुग्णालयातील सुरक्षा कर्मचारी आणि येथे लागलेल्या सीसीटीव्हीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या प्रकरणी डीन आणि सीएस काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाजवळ काही बेघर लोक रात्री मुक्काम करतात। यातील लोकांनी दारूच्या नशेत भांडण झालं, त्यांचं पर्यावसन हाणामारी आणि नंतर जीव घेण्यापर्यंत पोहोचलं। ही घटना मंगळवारी पहाटे 4:30 वाजेच्या दरम्यान घडली। या घटनेमुळे रुग्णालय परिसरात सुरक्षा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह लागले। पोलिसांनी माहितीनुसार शांताराम शिवराम गोपनारायण दिलेल्या नावाचा व्यक्ती हॉस्पिटल परिसरात झोपला होता। दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने वाद उपस्थित केला, त्यातून शांतारामला जीव गमवावा लागला। सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी आरोपी रवी फिरणारे याला अटक करून गुन्हा दाखल केलाय। सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहे, मात्र तरीही सुरक्षा व्यवस्थेचे 3-13 वाजल्याचे दिसून येत आहे। सुरक्षेवर प्रश्नचिन्ह केवळ घटनास्थळापासून आणि 20 मीटर अंतरावर मॅक्स सुरक्षा रक्षकाची चौकी असतानाही भांडण आणि मदतीसाठीचा आवाज सुरक्षा रक्षकांना ऐकू न आल्याने परिसरातील नागरिक रुग्णांच्या नातेवाईकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आलं। या घटनेनंतर रुग्णालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असून बाहेरील व्यक्तींना प्रवेशबंदी करण्याची मागणी नातेवाईकांना केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर खान, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.